इयत्ता 5वीच्या वर्गात गुरुजी इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझं कोप त्याला बारीकीची साधत तिथं लागत होतं तो माझा शेतकरी बाप. ही कविता शिकून संपते आणि गुरुजी म्हणतात की मित्रांनो, आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही उठून मला विचारा. त्यावेळेस एका कोपऱ्यात बसलेला कधीही न प्रश्न करणारा विद्यार्थी शिक्षकाला उठून प्रश्न करतो, गुरुजी तुमच्या कवितेत असलेला बाप आणि माझ्या खऱ्या आयुष्यातला बाप दोघंही या काळ्या मातीवर जीवापाड प्रेम करतात. तुमच्या कवितेत असलेला बाप आणि माझ्या खऱ्या आयुष्यात असलेला बाप दोघंही या मातीसाठी खूप कष्ट करतात, या जगाला पोहोचण्यासाठी खूप कष्ट करतात. तुमच्या कवितेत असलेल्या बापाची कथा आणि माझ्या खऱ्या आयुष्यात असलेल्या बापाची व्यथा ही कधी बदलणार असा प्रश्न तो गुरुजींना विचारतो. गुरुजी निरुत्तर होता आणि प्रश्न निरुत्तर राहतो आणि ह्याच प्रश्नाला घेऊन अजून व्यासपीठावर तुमच्या समोर उपस्थित आहे. माझं नाव स्वराली शिल्पा परेश पाठक. मी आज तुमच्या समोर माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा या विषयावर माझे विचार मांडत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश या तिघही प्रांतातील अनेक शेतकरी आत्महत्या करतात आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमचा एक पत्रकार मित्र भारताच्या कृषी मंत्र्यांना हा प्रश्न करतो. मंत्री, मला सांगा तरी की महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या प्रांतातील शेतकरी इतकी आत्महत्या का करत आहेत? त्यावेळेस हे महान कृषी मंत्री त्यांना उत्तर देत सांगतात की ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे आत्महत्या करतात. हाच प्रश्न घेऊन विदर्भात एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे जाऊन एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पोराला हा प्रश्न विचारला जातो की अरे बाबा, तुझं भारताच्या महान कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे की तुझा बाप हा प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या करून गेला. त्यावेळेस तो हसत त्यांना सांगतो, हो बरोबर तर आहेच ना. यांना वाटलं की हे प्रेम प्रकरण कोणत्या बाई वगैरेचं आहे, पण तसं नाही. माझ्या बापाने या काळामातीवर केलेलं प्रेम, या काळामातीसाठी राबला माझा बाप. वरतून पाऊस पडल्याने मातीतून हिरवं सोनं बाहेर निघालं नाही तर बरोबरच तर आहे ना, राहिली ना माझ्या बाबाची प्रेम कहाणी अधुरी. मित्रांनो, म्हणून म्हणते प्यावा वाटत नाही विषाचा गोट, प्यावा वाटत नाही विषाचा गोट, पण काय करू मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरतं का पोट. मित्रांनो, एवढंच नाही तर महान पुरुष महात्मा फुले हे राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात तिला जाऊन सांगतात की जर का तुला भारतीय पुरुषाची देहगुणा ठरवायची असेल ना, तर सुटा बुटात वावरणाऱ्या व्यक्तीची नव्हे तर अनवाणी पायाने आणि फाटक्या कपड्यांनी बसलेल्या त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची बघ. तुला भारतीय पुरुषाची देहगुणा त्याच ठिकाणी कळेल आणि भारताची अर्थव्यवस्था म्हणजे काय हे तुला त्याच ठिकाणी बरोबर कळून जाईल. मित्रांनो, इंद्रजित भालेराव स्वतः आपल्या कवितांकडे बघत असताना खरं तर हा विषय म्हणजे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा ह्याच कवितेतली ही ओळ आहे. आणि ह्या कवितेकडे बघत असताना ते शेतकऱ्याला म्हणतात, कर्जाला पाप मानणारा असा पुण्यवंत आत्मा तुझ्या शरीरात का बरं जन्म घेतो रे? तो डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक यांच्या शरीरात का बरं जन्म घेत नाही? त्यावेळेस स्वतःच्या कवितेकडे बघून ते म्हणतात की ज्या ज्या वेळेस हा आत्मा डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्या शरीरात जन्म घ्यायला लागेल ना, तेव्हा शेतकरी आत्महत्या का करतो, कुणासाठी करतो आणि कशासाठी करतो याचे उत्तर प्रशासनाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रशासन शेतकऱ्याला पोहोचू शकत नाही, पण एक शेतकरी अख्ख्या जगाला पोहोचायची हिंमत ठेवतो. 21व्या शतकात आपण सगळे जगत आहोत, पण मला खंत वाटते की शेतकऱ्याचं महत्त्व समजून मला आता तुम्हाला सांगावं लागतंय. निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो. आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आम्ही तुमचं कर्ज माफ करू, आम्ही व्याज माफ करू आणि आपल्या खुर्च्या प्रत्येक उमेदवार पक्के करतात. आणि ज्या वेळेस ते निवडून येतात त्यावेळेस जर का त्यांना कोणी जाऊन विचारलं की आमचं कर्जमाफीचं काय झालं सरकार, काय झालं, त्यावेळेस ते त्यांच्याकडे डोळे वरती करून पण बघत नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. हाच प्रश्न घेऊन आमचे शेतकरी जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरतात तेव्हा आमच्या शेतकऱ्यावरती डांबर फेकलं जातं. ज्यावेळेस हाच प्रश्न घेऊन आमचे शेतकरी बारामतीमध्ये उतरतात तेव्हा त्यांच्यावर पाणी फेकलं जातं. आणि हाच प्रश्न घेऊन आमचे शेतकरी जेव्हा पुण्याला उतरतात तेव्हा त्यांच्यावरती लाठीचार्ज आणि गोळीबार. त्या पुण्यामध्ये झालेल्या घटनेत अनेक शेतकरी मारले गेले, आत्महत्या अनेक शेतकरी करतात.
शेतकऱ्याचं महत्त्व पटवून द्यावं इतकं मला वाटत नाही, कारण की आज मला वाटतंय की शेतकरी कशामुळे करतो? मला सांगा, आपल्या जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न आणि वस्त्र आपल्याला निसर्ग देतोच, अन्न जर का पाहतो आपण तर अन्न जितकं आपल्याला अन्न महत्वाचं तितकं अन्न पिकवणारा सुद्धा महत्वाचा. ज्याला नशिबाची साथ नाही, निसर्गाचा हात नाही, दुष्काळाची अपकृपा कधी पाठच सोडत नाही, असा हा शेतकरी आणि आपल्या अख्ख्या जगाला पोचतो. जाता जाता एवढंच सांगते, मातीतून कोंब फुटला आणि त्याचं पीक तयार झालं तर त्याला डौलदार पीक म्हणतात. मातीतून कोंब फुटला आणि त्याचं डौलदार पीक तयार झालं तर त्याला डौलदार पीक म्हणतात. आणि ज्याला 2 वेळेचं अन्नही मिळत नाही अशामुळे शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात, उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. म्हणून आता तुमच्या समोर मी सरकारला कळकळीत हात जोडून नतमस्तक होऊन सांगते, माझ्या शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव मिळू द्या. मी जरी शेतकरी नाही तर आज भारतात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची मी एक मुलगीच आहे आणि मुलगी असलेल्या नात्याने सरकारला सांगते, सरकारचे डोळे उघडते आहे की प्रत्येक शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव आणि योग्य कर्ज घेतल्यानंतर योग्य ते कर्ज शेतकऱ्याला मिळवून द्या. आणि शेतकऱ्याचे प्रत्येक प्रश्न सोडवताना शेतकऱ्याचा व त्याच्या कुटुंबाचा विचार झालाच पाहिजे. आणि प्रत्येक करिअरमध्ये शेतीविषयक अजून मोठे मोठे शिक्षण क्षेत्र उघडले पाहिजे.